नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चविष्ट रस्सम. चला तर मग सुरुवात करूया. एका पातेल्यात 3 टोमॅटो घ्या. त्यात थोडं पाणी आणि चिमूटभर हळद घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत उकळा. टोमॅटो थोडे कुस्करून घ्या. आता त्यात तुरीच्या डाळीचं पाणी आणि चिंचेचं पाणी घाला. यानंतर कुटलेला लसूण, हिरवी मिरची, धणेपूड आणि रस्सम मसाला घाला. चवीनुसार मीठ घालून सगळं नीट ढवळून घ्या. रस्सम मंद आचेवर 5 मिनिटे गरम करा. उकळी येऊ देऊ नका. वेगळ्या कढईत तेल किंवा तूप गरम करा. त्यात मोहरी, जिरे, सुकलेली लाल मिरची आणि कढीपत्ता घालून फोडणी तयार करा. ही फोडणी रस्समवर ओता. वरून कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा. अशा प्रकारे आपला गरमागरम रस्सम तयार. भातासोबत किंवा पापडासोबत नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि कल्पना किचन ताईयनला सबस्क्राईब करा.